नमस्कार मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, हा आहे आर्वी तळेगाव महामार्ग. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या रस्त्याचे आभासी भूमिपूजन झाले होते. सन 2017मध्ये या रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले, मात्र मागील 11 वर्षात रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. 3 कॉन्ट्रॅक्टदार बदलले, परंतु अवघा 14 किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वास गेला नाही. या दरम्यान टप्प्याटप्प्याने झालेले कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे आहे. आतापासूनच या रस्त्याला तडे जाऊ लागले आहे, तर अनेक ठिकाणचे बांधकाम उखडून खड्डे पडू लागले आहे. रस्त्याची लेवल बरोबर घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबून डबके साचत आहे. यापूर्वीच्या आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या कामाकरता आंदोलनसुद्धा केले होते, परंतु केंद्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे त्यांनीसुद्धा हात टेकले. शेवटी राहिला तो सुमारे 1 किलोमीटरचा उर्वरित रस्ता. या रस्त्याचं काम शासनाच्या आवडत्या लातूर येथील एस कन्स्ट्रक्शन कंपनीला 16 कोटी रुपयात देण्यात आले आहे. नगर परिषद बांधकाम सभापती संजय राऊत यांच्या देखरेखीत कॉन्ट्रॅक्टदाराने तात्पुरत्या डागडुजीचे काम सुरू केले आहे. यापूर्वी एस कन्स्ट्रक्शन कंपनीने नगर परिषदेची 158 कोटीची कामे हाती घेतली आहे. ही कामेसुद्धा निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे विधानसभा नेते दिलीप पोटफोडे यांनी नालीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची पोलखोल केली होती. तर दुसरीकडे सन 2024मध्ये बांधकाम झालेला कॉलेजच्या मागचा सतीश शिरभात यांच्या घरापर्यंत जाणारा सुमारे 6 लाख रुपये खर्च करून बनविलेला मजबूत रस्ता अवघ्या 2 वर्षातच कॉन्ट्रॅक्टदाराच्या सोयीकरता फोडण्यात आला आणि त्या ठिकाणी 1 महिन्यापूर्वी एस कन्स्ट्रक्शन कंपनीने खड्डेयुक्त नवीन रस्ता तयार केला. या मार्गाने विद्यानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांची वर्दळ आहे. सायकलने जाणारे अनेक विद्यार्थी खड्ड्यामुळे पडून किरकोळ जखमी होत असल्याच्या घटना घडत आहे. तर दुचाकी स्वाराला वाहन चालविताना सर्कस करावी लागत आहे. जाजूवाडी परिसरात तर भरचौकात ड्रेनेजचा खड्डा मोकळा करून ठेवला आहे. यात कधी कोण पडेल याचा नेम नाही. कौंडिण्यपूर येथे जाण्याकरता बनविलेला हा भुयारी मार्ग आहे असे परिसरातील नागरिक कुत्सितपणे म्हणत असले तरी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टदारावर कारवाई व्हावी आणि रस्ता बनवून घ्यावा अशी नागरिकांची मागणी आहे. असं काही असलं तरी अखेर आर्वी तळेगाव रस्त्याला कॉन्ट्रॅक्टदार मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यस कन्स्ट्रक्शन कंपनीने मधातच काम सोडून न जाता लवकरात लवकर दर्जेदार काम करून महामार्ग पूर्णत्वास न्यावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना, होणारी व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. कुणाचीही गय केली जाणार नाही. आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.